नमस्कार, मी पूजा. आपल्या सगळ्यांचं AB मराठी न्यूजमध्ये स्वागत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून लोकसभेच्या अनुषंगाने आपण गावोगावी जातोय, फिरतोय, ग्राउंड रिपोर्ट्स घेतोय आणि तिथल्या जनमानसांचा कौल नेमका कुणाकडे आहे याचा थोडक्यात आपण आढावा घेतोय. आता सोलापूर लोकसभा मतदारसंघाचा विचार केला तर दोन तगडे विद्यमान आमदार आमने सामने आहेत. भाजपचे राम सातपुते असतील, महाविकास आघाडीकडून काँग्रेसच्या प्रणिती शिंदे असतील. तर आज मी अत्यंत महत्त्वाचा मानला जाणारा जो गाव आहे, जी वाखरी आहे, जिथं संतांच्या पालखी येत असतात, मुक्काम करत असतात, अशा महत्त्वाच्या गावामध्ये आहे. तर इथल्या जनमानसांचा कौल नेमका कुणाकडे असेल, त्याचबरोबर त्यांचे जे स्थानिक प्रश्न आहेत ते कितपत सोडवले गेले आहेत विद्यमान खासदारांकडून, या सगळ्या गोष्टींचा आढावा थोडक्यात आपण आजच्या या ग्राउंड रिपोर्टमधून घेणार आहोत. नमस्कार आजोबा, निवांत बसलाय? काय आहे नाव? नामदेव गायकवाड. काय विकास झालाय का तुमच्या गावचा? गावचा तर विचार काय नाही झाला. नाही झाला, काहीच नाही. विचार आता काय गाव आहे, कसा विचार समजेल जाऊ होणारच. काय शेती आहे का? शेती शेती किती एकर आहे शेती? 4-5 एकर आहे. काय आहे शेती? काय ऊस होता वैरण आहे. परवडते का? पुढं काय बरं वाटतंय का? सध्याची जी स्थिती चालू आहे ती बरी आहे? बरे. बरी आहे. होय. काय वाटतंय? 2024 ची निवडणूक आली आहे. भाजप आहे, काँग्रेसच्या उमेदवार आहेत त्या. काय वाटतंय? कुणाचं पारडं जड वाटतंय? हत्याचा काय अंदाज काढायचा पुढला? मोरचा अंदाज काय पब्लिकच्या जनतेच्या ह्याच्यावर आहे ना. बरं, अंदाज राहू द्या. तुमच्या गावाची कामं झाली ती का? कामं झाले ती गावात. खासदार कोण आहे माहितीये? काय माहित नाही तसल्या खासदारचे आपल्याला काय चौकशी. काम काम म्हणजे कुठं घरकुल कुठं रस्ता आमका असलं झालं. तीच काम हो झाली ती. झालं. मोदी बद्दल काय वाटते? कसं वाटतंय मोदीचं काम? मोदीच बरं आहे, बरं आहे काम. बरं आहे. काय मोदी बरं आहे वाटतंय म्हणतात? काय वाटतं? मोदी म्हणजे थोड माणूस आहे. काय थोड आहे मोदी. हं. आम्हाला मुख्यमंत्री काँग्रेसचा पालतं, हे पंतप्रधान, आणि खासदार प्रणिती शिंदे पालतं. का का असं वाटतंय? का काँग्रेसची वेळी गॅस 300 रुपये होता, आता 850-900 रुपये झाला आहे. महागाई जास्त आहे. आता एक प्रश्न विचारतो तुम्हाला की आता राम सातपुते जे आहेत भाजपचे उमेदवार, ते म्हणतात की ऊस तोडणी कामगाराचा मुलगा आहे. तर एकीकडे प्रणिती शिंदे जे आहेत ते त्यांच्याकडे बघून असं घराणीशाही वाटत नाही का तुम्हाला? नाही, ऊस तोडणी कामगाराचा मागला काही कोटीत नसतो, ते झोपडीत राहतात. तो कशाने ऊस तोडणी कामगार आहे? काय वाटतं ह्यावेळेस? त्यावेळी प्रणिती शिंदे 1.5 लाखाच्या आसपास निवडून येणार. नमस्कार. नमस्कार. प्रणिती शिंदे निवडून येणार म्हणतात. 100% येणार. का तर आमचा नेता त्यांच्या बरोबर आहे, त्यामुळे 100% येणार. आता गेली 10 वर्ष भाजपला निवडून दिलं तुम्ही, काय विकास झाला नाही का गावचा? कसला विकास? विकास कसला? आणि पालखी मार्ग झालाय, गडकरींनी करून दिलाय. ही उचकुडून टाकलंय, दिसत नाही का तुम्हाला? ही उचकुडून टाकलंय, लोकांच्या छातीत चिखल झाला, अजून रस्ता तयार नाही. धूळ खाऊन लोक घायला आली. छातीत चिखल झालं. हा, छातीत चिखल झाला लोकांच्या. ती धूळ खाऊन कधी पाणी मारत नाही या रस्त्याला, काम चांगल्या क्वालिटीचं काम नाही, नुसता भ्रष्टाचार, दुसरं काय नाही. हीच आहे नुसतं. काय वाटतंय? नुसता भ्रष्टाचार आहे, भ्रष्टाचार. जी म्हणजे ती हा काही समोर तुमच्या भ्रष्टाचार आहे. कच्चं काम आहे बघा इथं, धूळ आहे सगळी, काम व्यवस्थित नाही, आणि दुसरी गोष्ट फक्त लुटायचं काम आहे, बाकी काय सोनं. शेतकऱ्याचं तर इकडं जबरदस्त लुटायचं काम आहे. काय GST आहे, किती GST आहे? 1 लाखाचं खत घेतलं 18,000 रुपये जाते नुसती GST खताला. औषधाचा विषय वेगळाच. का असं भाजप सांगा तुम्ही? म्हणून प्रणिती शिंदे काँग्रेस प्रश्न सोडवला असं वाटतं? 100% सोडवणार. त्यामुळे काय टेन्शन वाटणार नाही. का तर पाठीमागे त्यांनी सोडवलेत. महागाई नव्हती, आता महागाई किती झाली तुम्ही मला सांगा? किती महागाई आहे का नाही? डिझेल कसं झालंय तुमचं? डिझेल कसं झालं सांगा? काँग्रेसच्या काळात डिझेल कसं होतं? आता अक्षरशः नांगरट सुद्धा शेतकऱ्याला परवडत नाही डिझेलनं. ट्रॅक्टरची उत्पादन खर्च भयानक वाढलाय. काढायचं कसं उत्पन्न सांगा? पण पुन्हा मालाला भाव नाही. मालाला कुठं भाव आहे? कोण देईल भाव? भाजपनं तर भाव देऊ शकणारच नाही. का तर त्यांचं सगळा भ्रष्टाचारच कार्यक्रम चालू आहे. का तर
विकासाच्या नावाखाली रस्ते करायचं. कुठं दुसरं काय डेव्हलप नाही. नोकऱ्या नाही त्या आहेत का तरुणाला नोकऱ्या. शिक्षण फुकाट नाही. शिक्षणाला पैसे भरावे लागते तर कुठून आणायचे शेतकऱ्यांना पैसे. आणखीन काही मंडळी आहेत आपल्याकडे. नमस्कार. काँग्रेसला मतदान आहे म्हणतात. तुमचं बरोबर काय आहे. मत आहे? काँग्रेसलाच मतदान आहे. पंढरपूर अगदी जवळ आहे शहर इथून. काय गावाचा विकास त्या मानानं झालाय का? नाही नाही त्या मला विकासच केला नाही सरकारनं. काय मग आता 2024 ला काय होईल? इथं आमच्या भागात तर प्रणिती शिंदे येणार. बरं. भाजपचं काम काय कसं वाटतं? भाजपचं कामच नाही इथं. रस्त्याशिवाय दुसरं काय आहे. हां आणि भाजपनं दुसरं म्हणजे मोठा भ्रष्टाचार इलेक्ट्रो बॉन्ड सारखा घोटाळा केलेला. मला एक गोष्ट विचारायची आहे तुम्हाला. मोदी शरद पवार काय वाटतं दोघांबद्दल? शरद पवार चांगले. आताची जी परिस्थिती पाहिली राजकारणाची, कसं वाटतंय राजकारणाकडे बघ? गचाळ राजकारण आहे. तोडाफोडीचं राजकारण. या देवेंद्रनं ह्या 2.5 वर्षात माणसाला नीट जगू दिलं नाही. ही पक्षफोड ती पक्षफोड, ह्याचं घरफोड त्याचं घरफोड केलं सगळं. त्याच्यामुळं ती भाजपला वैतागले आहेत लोक. नमस्कार आजोबा, पुढे या. का हो? मतदान करताय ना? काँग्रेसचा माणूस आहे. काय वाटतंय? आतापर्यंत ज्या प्रतिक्रिया घेतल्या त्यातून लोक म्हणतायत की काँग्रेसकडे कौल असा असणार आहे. काय वाटतं तुम्हाला? जनतेच्या मनातून आलेल्या आहेत प्रतिक्रिया म्हणजे विकासाला मत आहे. जनतेच्या मनातून आलेला हा कौल, जनतेच्या मनातून असला रोष आणि भाजपने केलेल्या कुरघोड्या. भाजपनं आतापर्यंत महाराष्ट्राला देशाला लुटण्याशिवाय काही केलेलं नाही. कारण सर्वसामान्य शेतकऱ्याचा विचार केला तर खताचं दर गगनाला भिडले आहेत, औषधाचं दर गगनाला भिडले आहेत, निसर्ग अवकृपा निर्माण झालेली आहे. आणि अशा वेळेला ज्या लोकांनी शेतकऱ्यांनी कर्ज काढलं, परवा 2 दिवसापूर्वी अवकाळी पाऊस झाला, द्राक्षबाग शेतकऱ्यांचं नुकसान झालं, त्याच्यात शासनाला त्याच्यावरती लक्ष द्यायला वेळ नाही. शेतकऱ्याच्या बाबतीमध्ये भाजप सरकार उदासीन आहे. आतापर्यंत कुठलीही योजना किंवा शेतीला हमीभाव या शासनानं दिलेला नाही. कारण कांद्या दर वाढला की आयात करायचा, मके दर वाढला आयात करायची, ज्वारी दर वाढला आयात करायची आणि इथल्या सर्वसामान्य शेतकऱ्यांना कष्टातून पीक तयार केलेलं पीक आणलेलं त्याचं मातीमोल किमतीनं विक्री व्हायची. मग या शेतकऱ्यासाठी हे शासन उदासीन आहे. फक्त यांना एकच की उद्योगधंदेवाले फक्त मोठे करायचे, शेतकऱ्यावरती नोकरदारावरती यांचं लक्ष नाही. दुसरी गोष्ट, ह्या शासनानं रस्त्याशिवाय व्यतिरिक्त काही केलेलं नाही. आणि तिसरी गोष्ट, ह्या शासनानं GST 18% लावलेली आहे. मग कपडे घेतले असू द्यात, साधा एखाद्या माणसानं नाश्ता करायला जर गेलं तर त्याच्यावरती 18% GST लावली जाते. दुसरी गोष्ट, अन्नधान्यावरती GST लावलेली आहे. मग हे शासन नेमकं करतंय काय? खाण्यापिण्यावर जर GST लावत असेल, शेतकऱ्याच्या खिशातनं पैसे ओरडून काढत असेल, हे शासन जनतेचा विचार करणार आहे का? दुसरी गोष्ट, याच्यावरती शेतकऱ्याच्या मालाला भाव तर नाहीच. दुसरी गोष्ट, ज्या शिक्षण संस्था आहेत त्या, आता त्यांच्या विरोधात कोण बोललं की त्याला लगेच पोलीस डिपार्टमेंट पाठवायचं, ED CBI अँटी करप्शनच्या धाडी टाकायच्या आणि त्याचा आवाज बंद करायचा. म्हणजे सर्वसामान्य शेतकऱ्यासाठी बोलणार तरी कोण? हे शासन ऐकून घेणार आहे कधी? ह्या 5 वर्षामध्ये कोरोना आला. कोरोनाच्या काळामध्ये तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेबांनी अतिशय उत्कृष्टपणे काम केलं. कोरोनाच्या काळामध्ये कुटुंबातला प्रमुख म्हणून स्वतःच्या कुटुंबात एखाद्या व्यक्तीला कोरोना झाला असं समजून अख्ख्या महाराष्ट्राची त्यांनी अत्यंभूत काळजी केली. मला एक विचारायचं आहे की आता मताला किंमत आहे असं वाटतंय का? कारण की आपण मतदान करतो, परत जे नेते मंडळी आहेत ते या पक्षातून त्या पक्षात जातात. काय वाटतं या परिस्थितीकडे बघितल्यावर कसं वाटतं? मला त्याच्यावर यायचं होतं मॅडम, की ज्या वेळेला कोरोना संपल्यानंतर फडणवीस साहेबांनी भाजपनं जे फोडाफोडीचं राजकारण केलं त्या दिवसापासून आत्तापर्यंत ह्या 2.5 ते 3 वर्षामध्ये शासनाचं शेतकऱ्यावरती, नोकरदारावरती, व्यापाऱ्यावरती लक्ष नाही. फक्त यांना एकच करायचं, सत्ता टिकवायची आहे आणि केंद्रात सत्ता आणायची आहे. ही जनतेचं ओळखलेलं आहे. बरं, सत्तेसाठी काही असं म्हणतात. नमस्कार. काय आहे वातावरण? हवा कुणाची आहे? ह्या 2 टर्म झालं मोदी लाट होते, पण आता यावेळेस मोदी विरोधी लाट तयार झालेले आहे.
त्यामुळं आमच्या गावामध्ये गेल्या 2 टर्मला चांगल्या प्रमाणात काँग्रेसलाच मतदान झालेलं आहे. वाखरे पंढरपूरच्या लगतचे गाव आहे, पुरोगामी विचाराचं आहे. प्रत्येक वेळेस 300, 350, 400 मताचं शिंदेला लीड मिळालं आहे आणि यावेळेस मोदी विरोधी लाट असल्यामुळे त्यापेक्षाही जास्त मिळेल असं गावचं वातावरण निर्माण झालं. आता माढ्यामध्ये मोहिते पाटील जे आहेत ते सुद्धा महाविकास आघाडीकडून आहेत आणि काल उत्तमराव जानकर यांनी सुद्धा म्हटले की प्रणिती शिंदे यांना पाठिंबा देणार आहे. काय वाटतंय ह्याचा कितपत फायदा होईल प्रणिती शिंदेंना? मोहिते पाटलांमुळं पूर्ण मतदारसंघातच प्रणिती शिंदेला फायदा होण्याची शक्यता आहे आणि त्याचबरोबर जानकर समाजाने सुद्धा धनगर समाजासाठी मोठ्या प्रमाणात काम केलेलं आहे. त्या जोडगोळीमुळं नक्कीच जिल्ह्याच्या राजकारणामध्ये बदल होणार. राजकारणाचं थोडंसं चित्र जे आहे झाले त्यांचं झालं. हां. नमस्कार. नमस्कार. काय आहे नाव? डिप्युटी आहे का? नाही डेपुटी दुसरे आहेत. काय वाटतंय वारं कुणाचं आहे तुमच्या गावात? एकंदरीत काँग्रेसचं प्रणिती शिंदे यांचं वारं आहे सध्या आणि यावर्षी त्यांना चांगल्या पद्धतीचं लीड होईल. का असं का वाटतंय प्रणिती शिंदे याव्यात असं का वाटतंय? कारण जे मोदीची लाट आहे म्हणतात पण मोदीनं काही पाहिजे तशी कामं वगैरे केलेली नाहीत. त्यांचा जो खासदार होता ह्या वर्षी त्यांनी सुद्धा आमच्या गावाकडे इकडे फिरकले सुद्धा नाही आहेत. त्यांनी कुठल्याही पद्धतीचं आमच्या गावाला निधीवर एक काम कुठल्या पद्धतीचं केलेलं नाही आहे. आता परवा फडणवीस आले होते राम सातपुते यांचा उमेदवारी अर्ज भरताना. ते म्हटले की स्थानिक निवडणूक न बघता देश पातळीची निवडणूक म्हणजे मोदी विरुद्ध राहुल गांधी असं चित्र त्यांनी निर्माण केलं. कसं वाटतंय ह्याच्याकडे कसं बघता? असं काही नाही आहे. तसंच विकासाबाबतीत त्यांनी खूप हे केलं होतं पण त्यांनी कुठल्याही पद्धतीचा विकास केलेला नाही आहे मोदीनं. त्या पद्धतीनं प्रत्येकाला यावर्षी चान्स दिला पाहिजे. माझ्या मते प्रणिती शिंदेला आमच्या गावातून खूप चांगल्या पद्धतीचं लीड मिळेल. आहे येणार मी. नमस्कार. काय तुमच्या गावातलं राजकीय वातावरण काय म्हणतं? आमच्यातलं राजकीय वातावरण प्रणित शिंदे. का कामं झाली नाहीत काय? काम विकास काहीच नाही त्यांची झाली. खासदार ही कसला हे आम्हाला कोण आहेत खासदार माहिती आहेत का? कोणच नाही. नाव बी माहित नाही का? बरं. त्याला गाव सुद्धा कसल्या चित्रात बघितलेलं एवढाच पाहिलाच. त्याच्यावर काही याचा मग 2 टर्मला तुम्ही भाजपला निवडून दिलं तेव्हा कुणाकडे बघून दिलं? आम्ही मोदीकडे बघून दिलं पण मोदी बी शेवट आमच्या GST वरच आमच्या सारा बोकांडी बसला जे लावून. त्यामुळे त्यानं सुद्धा काही विकास केला नाही. आता ते म्हणतात की प्रचार करताना की मी शेतकऱ्यांना 2000 रुपये दिले, हे केलं ते केलं. काय वाटतं ह्याच्याकडे? 2000 दिलं आणि 4000 घेतलं आमच्याकडं. मग 2000 फायदा चालू केला त्याने. आणखीन काय राजकारणाबद्दल काय वाटतंय? प्रणिती शिंदे, राम सातपुते. प्रणिता शिंदे कारण का माहीत आहे मला, संजय गांधी पेन्शन शिंदे साहेबाच्या काळात झालेली आहे आणि तुमचे बनसोडे आणि महाराज हे आम्ही चित्रात बघितले. त्यांचं ऑफिस मी सोलापुरात 10 वर्षे शोधत होतो पण मला ते ऑफिस सापडलं नाही. तरी आम्ही भरघोसपणे प्रणिता शिंदे यांना मतदान करणार आणि माझा अंदाज आहे, मी प्रहारचा एक कार्यकर्ता आहे तरी प्रणिता शिंदे सोलापुरातून 1.5 लाख मतांनी लीडने निवडून येणार. मला ही सांगा, ही सायकल तुम्हाला शासनाकडून मिळाली का तुम्ही? हो, ते आमच्या भाऊंच्या फंडातून मिळालेले. हां, बच्चू भाऊच्या फंडातून मिळालेले. किती टक्के का होईल मतदान प्रणिती शिंदे? वाखरीत आमच्या होईल की 90% होईल. 90%? हां. आणखीन काही आहे पलीकडं? बोला की. काय वाटतंय? प्रणिती शिंदे जेवढ्या प्रतिक्रिया घेतल्यात सगळे म्हणतात प्रणिती शिंदे स्ट्रॉंग वाटते. त्या आहेत अजून म्हणलं तर त्यांनी म्हणलं तर त्यांना युवा आहेत, त्यांनी काम करू शकतात एवढंच. इथं एक काकू आहेत, काकूंना विचारते. येतो तुमच्याकडं. नमस्कार. काय तुमचं आहे काय? तुमचं आहे टपरी? बर. काय व्यवस्थित चालू आहे का व्यवसाय धंदा तुमचा? चालू आहे. गर्दी असते काय? धंदेच नाही नाही, निवडणुका आल्या त्या चर्चेला माणसं बसतात त्यामुळे गर्दी काय वेगळं बदल झालाय का? बरं कसं हाईच आता कुठे गर्दी होती तेव्हा पहिल्यासारखी गर्दीत राहाय का? काय वाटतंय राजकारणाबद्दल? मोदी बद्दल काय वाटतंय? मोदी बद्दल काय गॅसच आहे की? हा? आता 1200 तेच सांगा काय आहे? गॅस फुकट दिला पण इकडे 1200 काढलाय की आता काय तर. प्रणिती शिंदे माहिती आहे त्या? नाही माहिती. आणखीन काय काय वाटतंय? काय विकास झालाय का गावचा? काय गावचा काहीच विकास झाला नाही. काय खासदारांचं काय काम? काय नाही, खासदारच आम्हाला माहित नाही तर
कोण खासदार आहे आतापर्यंत माहित नाही. काय वाटतंय मग 2024ला काय प्रणिता शिंदे येणार. आता सध्याची जी राजकारणाची परिस्थिती बघितली तर शरद पवार आहेत. कसं वाटतंय शरद पवारांची संपूर्ण स्थिती? आता अजित पवार जे आहेत ते सोडून गेले. अजित पवारचा विशेष घ्यायला नाही. शरद पवार चांगले. शरद पवार प्रगती विकास करतील असं वाटतं? शरद पवार पूर्ण विकास करणार. शेतकऱ्याचा राज्यच आहे ते ना, पुरेपूर विकास करणार. काय वाटतं तुम्हाला शरद पवार विकास करणार म्हणजे? अहो सध्या देशाला कृषी मंत्री कोण आहे हे माहीत नाही. विचारा बरं, कृषी मंत्री कोण आहे यातल्या कोणाला माहित आहे का? ज्यावेळेस शरद पवार कृषी मंत्री होते, लहान मुलाला जरी विचारलं की आपल्या देशाचे कृषी मंत्री कोण, तर शरद पवार. बरोबर. आता मला सांगा, आता सोलापूर जिल्ह्याला तर प्रत्येक वेळेला आमच्यावर उमेदवार लादलाच गेलाय, बाहेरचा जाणून बसवला. ह्याच्या आधी आठवले दिला 7 वर्ष तर संदीपान थोरात होते. त्यांचा काळ काय, त्यावेळेस काही एवढ्या अडचणी नव्हत्या, त्यामुळे कोण विचार करत नव्हतं. परंतु आता नंतर आम्हाला बनसोडे आणून दिला, ती पण बाहेरचाच आणून दिला. आता ही सातपुते. आम्हाला प्रॉपर काय उमेदवार नाहीये का? प्रॉपर उमेदवार पाहिजे ना. आता माड्यामध्ये बी तिकडचे निंबाळकर, मग तिकडचे ते इकडे कसं काय? त्यामुळे कसं माहिती का, लोकलचं खासदार पाहिजे का? स्थानिक पाहिजे ना आम्हाला. आणि कसं माहिती का, वारंवार कसं माहिती का, जनतेसाठी आवाज उठवणारा माणूस पाहिजे हो. आता मला सांगा की प्रणितीताईंनी आता वेळोवेळी तिथं विधानसभेत आवाज उचलला का नाही? तरुणाच्या प्रश्न असू द्या, मग सोलापूरच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न असू द्या, नोकऱ्याचा प्रश्न असू द्या. कारण कसं माहिती का, यांनी आवाज उठवले ती. मग आवाज उठवणारा नेता आम्हाला पुढे पाहिजे ना. आम्ही निवडून देतोय, आता 3 टर्म तर आम्ही दिले. बनसोडे दिला, पुन्हा त्याच्या आधी आठवले दिलं, नंतर स्वामी दिले. यांना आम्ही कधी लोकसभेत बी पाहिलं नाही, आणि इकडं आमच्या गावात तर काही विषयच नाही. त्यामुळे ह्या बारीला आम्हाला बदल पाहिजे ना. बदल करणार आहे काका. पुढे या. काय जेवढं बोलता येतं तेवढं बोला, काय नाही. काय वाटतंय वारं कुणाचं आहे? वारं आता काय तसं अजून प्रचार चालू नाही तर कुठलं तर काय सांगावं. आता सुरूच होणार आहे की जाहीर सभा सुरू होणार आहे त्या. अजून सभा झाली नाही तर काय सांग. बरं, मला एक प्रश्न विचारायचा तुम्हाला. परवा उमेदवारी अर्ज भरला प्रणिती शिंदेनी, तर भगीरथ भालके जे आहेत ते म्हणलेत की मी प्रणिती शिंदे यांना पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातून लीड देणार आहे. मग काय वाटतंय? आता जनतेवर अवलंबून आहे सगळा. त्यांचं प्रचार काय होत्या, तर त्यांनी भाषण काय करते, ते तो बोलते ती काय. आतापर्यंत किती विलक्षण होऊन गेली, किती राजकारण झाली. कुणी नुसते मतदानापुरते आव्हान करते, जाते ते निघून. मग काय आहे? मोदीचं कसं वाटतंय काम? मोदीचं काम गोरगरीब हाताला काहीच नाही की. मेनच तेवढं पुढारी. कसं काय नाही काम? काम कसं नाही? काम आहे की. ते म्हणते ते की शेतकऱ्यांना 2000 रुपये दिलं असं तसं, म्हणजे प्रचार करताना ते हा मुद्दा उपस्थित करतायत. मग तुम्हाला काय वाटतं? ते पण ती देतही बी तेवढं, माघारी घेतही बी तेवढंच. आणि जे गोरगरीब आहे त्याच्या हाताला कामच नाही ना. त्यामुळे आता कसा प्रचार होईल ह्याच्यावर अवलंबून आहे. आता मोहरा प्रचारावर अवलंबून आहे म्हणतात. तर आणखीन काही आहे तिथं? आजोबा नमस्कार. नमस्कार. काय वाटतंय? बरं वाटतंय. काय गुडघं बिडघं दुखते का? होय दुखत होय. काय काम केलं म्हणजे? बारवा फोडल्या. होय. आधी काँग्रेसचं सरकार होतं, परत आता 10 वर्ष झालं भाजपचं सरकार आहे. काय बदल काय जाणवतं? काय नाही, काय जाणवत नाही बदल भाजपाला. काय नाही. बरं कोण वाटतंय? भाजप, काँग्रेस? काँग्रेस मला बरं वाटतं. काँग्रेस बरोबर. मोदी कसं वाटतं? मोदी लय वाईट. का वाईट? का मोदी वाईट का? मग गोरगरीबाला मग 2000 देतोय, हे कबूल आहे. आणि आम्हाला नाचकं गहू आणून चालतो. रेशनला चांगला नाही काय? चांगला गहू ना. एवढंच आहे बा. मोदीचं काय एवढा सरकार कुठला जरा चांगलाच म्हणायला, वाईट कोणताच म्हणायला. पण खरा इंदिरा गांधीचं घर. राहुल गांधी. आता जी फोडाफोडीचं राजकारण चालू आहे, इकडचं पक्षातलं तिकडं जाते, तिकडचं इकडे, मतदानाला काय किंमत राहिली का? काय नाही किंमत राहिली नाही. आता शरद पवार आहेत, तुमच्या काळापासून तुम्ही बघताय त्यांचं काम. कसं वाटतंय म्हणजे आता ह्या वयात अजित पवार जे आहेत त्यांना ते म्हणतात की वय झाले त्यांचं, थांबायला पाहिजे शरद पवारांनी. तुम्हाला काय वाटतं? हे थांबवणी शरद पवार. थांबवणी
शेतकऱ्याचा तेवढाच मान दाखवून मानवाला आहे. काय वाटतंय, काय वार आहे, कुणाकडे आहे वार? आता सध्याला वार काँग्रेसकडे आहे. काँग्रेस काय झालंय, अनेक वर्ष भाजपनं कधी इथल्या जिल्ह्यातला खासदारांनी दिलाच नाही. बाहेरचं खासदार आमच्या आणून बसवते आमच्या जिल्ह्यात. असं पहिलं सिद्धेश्वर स्वामी दिला, ते बी असाच आणून बसवला. परत बनसोड्याला दिला, त्यानं तर काही कामं केली नाही ते. त्यामुळं आम्हाला आमच्या जिल्ह्यातला आता महाविकास आघाडीनं आमच्या जिल्ह्यातलं दोन्ही बी जिल्ह्यातलं खासदार दिले, त्यामुळं दोन्ही बी जिल्ह्यातलं खासदार निवडून येणार. दोन्ही जिल्ह्यामध्ये माढा आणि हां, माढा आणि सोलापूर. काय वाटतं काका तुम्हाला, 2024ची निवडणूक कशी होईल? अटीतटीची होईल का? काय वाटतं? 2024ची निवडणूक माझ्या मते या दोन मतदारसंघातले तरी एकतर्फी निवडणूक झाल्यासारखी निवडणूक होणार आहे. माढा तालुक्यामध्ये आदरणीय मोहिते पाटील आणि सोलापूरमध्ये आदरणीय शिंदेताई ह्या प्रचंड अशा बहुमताने निवडून आल्याशिवाय राहणार नाहीत. आम्हाला मराठ्यांचा तर एवढा रोष आहे की आम्हाला आरक्षण दिलं, 16% आरक्षण दिलं, त्यावेळेला बी द्यायला बी कारणीभूत हीच मंत्रिमंडळ आणि ते झुगारून लावायला सुद्धा कारणीभूत हेच मंत्रिमंडळ आहे. तर त्याच्यावरून आता मुख्यमंत्र्यांनी 10% आरक्षण दिलं, लहान पोरासारखं आमची गंमत केली आहे. परंतु आता आम्ही येणाऱ्या निवडणुकीमध्ये त्यांना मतदानरूपी चिन्हानं किंवा शिक्का मारून आम्ही त्यांना त्यांची जागा दाखवल्याशिवाय आता कदापि राहणार नाही. आणि हे अतिशय वाईट अशी परिस्थिती आज आमच्या जनतेतनं आहे. लोकांची निष्काळजन्य परिस्थिती असताना लोकांना कुणाला द्यायचं नाही, फक्त ह्यांची घोषणाबाजी आणि ह्यांची तिकीटबाजी नुसती चालली आहे. आम्ही मोबाईलवर रेडिओवर पाहतोय तर ह्यांच्या फक्त जाहिरातबाजीशिवाय दुसरा कुठलाही उद्योग नाही यांचा. त्या जाहिरातबाजीला आता वाटत असेल त्यांना ही खेड्यातली माणसं बळबळतात, पण आता ते दिवस गेले म्हणून त्यांनी आता अगदी चांगल्या रूपानं त्यांनी मनात ही खूनगाठ बाळगावी आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये आम्ही त्यांना त्यांची जागा दाखवल्याशिवाय कुठल्याही परिस्थितीत राहणार नाही, अशा तऱ्हेची मी आपणा सर्वापुढं. मला एक विचारायचं की मगाशी तुम्ही मराठा आरक्षणाचा मुद्दा मांडला, काय वाटतंय कोण आडवं येते मराठा आरक्षणाची? हा या मंत्रिमंडळानंच आम्हाला देण्याचं घेण्याचं यांचंच नाटक आहे सगळं. ते नुसतं म्हणतात की मराठा आरक्षण दिलंय म्हणून. काय दिलंय? नुसतं काय ना गाजराची पंगी आहे ती गाजराच्या पंख्यावर वाजलीत आमच्या खेड्यातले एक म्हणा वाजलीत मोडून खाल्ली, त्यातला प्रकार आहे हा. आम्हाला आरक्षण दिलेलं नाही. आज 75 वर्ष पूर्ण होऊन गेले ती. या संविधानावर आमचा अधिकारच ना काय मराठ्यांचा या देशातल्या, परंतु यांनी नुसतं द्यायचं नाटक केलंय आणि यांच्या नाटकाला आता न भुलणारी आता परिस्थिती निर्माण झालेली आहे. त्यामुळं काय येणारी परिस्थिती काय होईल ही त्यांनी सुद्धा जाणून आहे. आम्ही तर आमच्या मनाचे खूनगाठ बांधलेला, आम्हाला एक काय 10 ठिकाणी सभेला बोलू द्या, 10 ठिकाणी आम्ही जाऊ द्या, परंतु कुणाला झोपवायचं आणि कुणाला उठवायचं हे आता सध्या आता आमच्याच हातात आहे. आणि ते शिंदेना निवडून देणार म्हणता इथून. सुशील कुमार शिंदेचं काय काम कसं आहे? सुशील कुमार शिंदेचं काम कसं होतं? आज देशाचा गृहमंत्री पद बाळगलेला चांगल्या परीनं त्यानं हाताळलेली आज देशाची घटना. त्या माणसाचा सुद्धा आज लोकांनी कोण महाराजाला काय महाराजाला कीर्तन कुठे केलं कुठे गेलं आणि काय झालं हे आम्हाला काय सुद्धा कळलं नाही. आणि महाराज परत या त्या गावावरती तर नाहीच नाही, पण तो जिल्ह्यात आला नाही, इकडे पंढरपुराला तर नाहीच नाही, अशी परिस्थिती आहे. मग कोणा लोकांना पत्र काय पोचलं, लोकांच्या हातात काय पोचलं, तुम्हाला एवढ्या नोकऱ्या देऊ, तुम्हाला एवढं काय तर करू, नुसतं बोलायचीच भातन बोलायचीच कडी चालू झालेली आहे. त्यामुळं आता सध्या भाजपची तशी अवस्था फार बिकट होणार आहे की काय ह्याला देवरशी पण सांगायची काय कोणी गरज नाही. आणि आम्ही सर्वजण आता विरोधात आक्रमकपणे उठून उभा राहिले. आमच्या मराठ्यांची पोरं किती मेली किती गेली, किती नोकरीवरून आज त्यांना भीक मागण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही. मग कशासाठी त्यांना आज निवडून द्यायचं? तुम्ही म्हणताय की विद्यमान खासदार जे आहेत महाराज ते फिरकले नाहीत, तर गेल्या दोन्ही टर्मला शरद बनसोडे असतील किंवा सिद्धेश्वर स्वामी असतील, त्यांना निवडून देताना तुम्ही मोदींकडे बघून मतदान केलं असं जनमानसांचं मत आहे. मग आता मोदी नको वाटतंय, मोदींचं काय आहे, मोदींबद्दल काय वाटतं? अहो त्यांनी दाखवायचं दात एक आणि खायचं दात वेगळेच केलेत. आम्हाला 6,000 रुपये वर्षाला मोदी साहेब देतात आणि आमच्याकडून 18,000 रुपये वसूल करतात. काय राहिलं आमच्या शेतकऱ्याच्या हातात? आज आमच्या मालाची अवस्था काय आहे, आमच्या साखर कारखान्यावर गेलं तर आमच्या ऊसाची अवस्था काय आहे, कांदा असेल दूध असेल ह्याची अवस्था काय आहे? आम्हाला आमच्या लेकरा बाळांना भीक मागण्याशिवाय आता पर्याय उरला नाही. कशासाठी आता मोदी बाद झालं की घर एक गेलं म्हणून का घराचा करता गेला म्हणून घर काय पुन्हा बंद पडत नसतं, पुन्हा हा घर सुरळीत चालू शकतं, कोण तर घराची देखभाल करत असतं. मग या बारीने दुसऱ्याला संधी दिली ह्यांचं तर काय बिघडतंय? या देशावर ह्यांचाच अधिकार आहे काय? आणि आज आम्हाला सांगा 75 वर्ष पूर्ण होऊन गेले ती की तुम्हाला मराठ्याला नुसतं खेळवत ठेवण्याशिवाय ह्याने दुसरं काही केलेलं नाही.
मग शरद पवार होते तेव्हा बी मराठा आरक्षण मिळालं नाही, मग आता काय कसं? मान्य आहे, आम्हाला सुद्धा ही गोष्ट मान्य आहे, परंतु कुठंतरी एक थांबलं पाहिजे. हे माणूस चुकीचा पुतळा आहे. मी म्हणतो पवार साहेब असणं बी दिलं नाही म्हणून चुकलं असेल, परंतु आता काय तर सुधारून तर घेतील नाही. पण ह्याने आज आम्ही ते बार 400 पार असलं चालू केलं सारखं, म्हणजे काय देशावर दुसरे कोणाचे ही नाहीच काय, देशावर अधिकार नाही का? हुकुमशाहीकडे सगळं चाललेलं आहे सगळं ही सध्या. त्यामुळं आम्ही ह्या सगळ्या गोष्टीला कंटाळून गेलो. हुकुमशाही म्हणताय काय? लोकशाही आहे की आपल्या नाही देशात? नाही नाही, पण लोकशाही असली ही बाहेर मना केली आहे. आता देशाची आपल्या हुकुमशाहीकडे वाटचाल चाललेली आहे. इथं आणखीन काही जण आहेत. हा, हुकुमशाही म्हणतायत, देश हुकुमशाहीकडे वाटचाल चालू आहे. अजून तर असंच राहिलं 5 वर्ष तर का असं वाटतंय? हुकुमशाही का वाटते? प्रत्येक जण अडचणीत आहे आणि सरकार जास्त अडचणीत आणायचा प्रयत्न करायला लागले. कुठल्याही गोष्टीला मालाला भाव नाही, दर नाही, त्यामुळं दुधाचा एवढा खाली दर कधीच आला नाही. त्यामुळं दुधाची अवस्था बिकट आहे आणि दुष्काळ पडला आहे. वैरण नाही त्या गुरांना लोकांची हाल केले आणि ही सगळं हाल भाजप सरकारने केले. आणि प्रत्येक जण म्हणते काँग्रेसनं 70 वर्ष काय केले. त्यांना हेच सांगतो की काँग्रेसनं 70 वर्ष जी कामं केली नाही ती तुम्ही काहीच केलं नाही. तुम्ही आयत्या पिठावर एकुटे वाढताय. काँग्रेसनं ज्या शाळेत ही शिकली ना ती शाळा काँग्रेसनं बांधली त्या, आणि जी दवाखाने बांधले त्या दवाखान्यात ह्यांना इंजेक्शन काँग्रेसच्या दवाखान्यानं बांधलेलं त्या दवाखान्यात जाऊन ह्यांनी इंजेक्शन घेतले. आणि ही जी उजनी कॅनल आहे ती उजनी कॅनल सगळ्या लोकांना गोरगरिबांना प्रत्येक घराघरापत्र काँग्रेसनं कॅनल फिरवलं आहे, उजनी कॅनल. आणि प्रत्येक एरिया डेव्हलप करून बागायत करायचं असं काँग्रेसचं धोरण होतं. पण काँग्रेसचं धोरण अतिशय चांगलं होतं आणि हेतून मोर काँग्रेस सरकार आलं तर त्यांचं धोरण अजून चांगलं राहील. मला एक विचारायचं, काँग्रेसची कामं सांगितली, मोदींचे काय कामं? मोदींचं काम एक सुद्धा नीट नाही. मोदी सरकार आहे ती थोट सरकार आहे. लबाड बोलण्याशिवाय ह्यांना येत नाही. प्रत्येक यांचं कायम लबाड बोलत. आणखीन काही जण आहेत. काय वाटतंय? याच गावचे आहेत ना तुम्ही? आम्ही इथलंच आहे. काय आहे? कुठं कुणीकडे आहे वार निवडणूक? वाटलं काय आता प्रणितात आहे शिंदे. हो 100% कमीत कमी 1 लाखच्या लीडने निवडून येतील. 1 लाखांच्या 1 लाखाच्या लीडने निवडून येतील. हा कोण ते रामसात पोतेल ओळखत पण आमच्यात काय कोण आमच्या गावातनं लीड आहे. कमीत कमी 1000चं लीड आम्ही स्वतः देऊ काय शिंदे ताईंना. हा काय या भाजप सरकारने काय चांगलं केलं नाही. काय जॉब देतो म्हणले, 2 लाख नोकरी देतो म्हणले, आम्हाला काय म्हणायचे आता. काय शिक्षण काय झालं? शिक्षण काय आम्ही बेरोजगार शिक्षण म्हणून काय उपयोग आहे. जॉब नाही, लोकांच्यात कामाला जायची वेळ आली. काय हे GST-मुळे छोटे छोटे उद्योगधंदे बंद पडले. एवढी अवस्था ह्या भाजपने ही केली ना की बस. काय आमचं वैयक्तिक मत सांगतो, आम्ही गावात नाही या 1000चं लीड देऊ. काय अहो लग्न होई नाहीत, युवकांचे लग्न होई नाहीत, कामच नाही, लग्न कसे होणार. हो काय काम पाहिजे की. कोण पाहुणे बघा आले का, जॉब आहे का, जमीन आहे तुम्हाला, पाणी नाही, सोय नाही, महागाई वाढले, खतं मागले, सगळं मागले. GST किती आहे? 1 लाखाची खतं घ्यायची म्हटले तर 18,000 GST जात आहे. काय द्यायचे पैसे कुठून. काय चप्पल घालायचे महाग झालेत लोक. चप्पल बोट आमचं प्रत्येकाचं नाही ना, बोट दिसतेत गे. हे दिसणं वेगळं आहे, असणं वेगळं आहे. अहो दिसणं वेगळं असणं लय वेगळं आहे. का मुलगी बघायला चाललंय? मुलगी बघायला नाही, अवस्था एवढी बेकार झाली की बघा. हा मग खूप भयानक काय. ही BJP गेली पाहिजे. काय BJP असेल ना तर लोक खायला माग होतील. हुकुमशाहीकडे वाटचाल आहे. काय लय अवघड होणार. काय विकास झालाय का तुमच्या गावचा? हा काय विकास झालाय का? निवडणुकीचं वारं काय म्हणते? मी काय म्हणतोय का, मी बेतंडा मध्ये अध्यक्ष घेतला पर्यंत शिंदे निवडून येणार. राम सातपुते आम्ही ओळखत नाही. भाजप का नको वाटतं? नाही काय मोदीनं काय केलंय. गड आळे पडलेले तांदूळ गहू आणून दिलेत का त्यासाठी. पर्यंत शिंदे येणार ना निवडून. प्रणिती शिंदे. तर अशा थोडक्यात आपण आढावा घेतोय. काही प्रतिक्रिया आपण ऐकल्या आहेत जनमानसांचा. कौल नेमका कुणाकडे राहील हे तुम्ही या ग्राउंड रिपोर्टच्या माध्यमातून पाहिलंच आहे. अर्थातच या प्रातिनिधिक स्वरूपात आपण प्रतिक्रिया घेतल्यात. हा संपूर्ण वाखरी गावाचा कौल नाही आहे. तर असेच ग्राउंड रिपोर्ट्स पाहण्यासाठी पाहत रहा AB मराठी न्यूज.